धनगर आरक्षणाच्या वक्तव्यावरती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयाच्या गेटवरती अडवणूक करण्यात आली आहे। पंकजा मुंडे मंत्रिमंडळामध्ये आल्या होत्या त्यावेळी धनगर समाजाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रालय प्रवेशापासून रोखलं आहे। धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर आम्हाला पुन्हा मंत्रालयामध्ये जाता येणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी नांदेडमधील सभेमध्ये केलं होतं। त्यानंतर पंकजा मुंडे मंत्रालयामध्ये आल्या, मात्र आमदार रामराव वडकुते यांनी पंकजांची वाट रोखली आहे। धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा, त्यानंतरच मंत्रालयामध्ये पाय ठेवा असा इशारा यावेळी आमदार वडकुते यांनी दिला आहे। दरम्यान यावर आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर पाटील यांनी आमदार वडकुते यांच्याशी फोनवरून संपर्क साधलाय। मंत्रालयात जाताना पंकजाताई मुंडे यांचा आपण रस्ता अडवला, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आपण काय सांगाल? नाही, मी रस्ता अडवण्याचं नाही, त्यांनी स्वतःच जाहीर केलं होतं माळेगावच्या जागर मेळाव्यात की धनगरांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही। अच्छा, मी अचानक मला त्या दिसल्यात, मी म्हणलं बस तुम्ही एकदा धनगर समाजाला शब्द दिला, त्यांनी ज्यावेळेस असा शब्द दिला तर आमच्या धनगर समाजाला खूप त्यांचा आनंद वाटला की कोणीतरी आमचं पाठीराखण करणारे मंत्रिमंडळातले आलेत। कारण मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस खोटं बोलत होता। पहिल्या आमची सत्ता आहे ना, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षणाचा मुद्दा आपला निकाली काढू म्हणले, आता 450 कॅबिनेट झाल्या, अजूनही देतो म्हणले, टीचचा अहवाल येऊन सुद्धा 4 महिने झाले। ते धनगराची फसवणूक करत आहेत। ज्यांच्या मतावर मुख्यमंत्री झाले त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की धनगर समाजाच्या मतामुळे मुख्यमंत्री झालो, पण ज्यावेळेस पंकजाताई बोलले त्यावेळेस समाजाला वाटलं की आता कोणीतरी धावून आलं, परंतु तो आनंद एक दिवस सुद्धा राहू शकला नाही। लगेच ते दिसल्या, मी त्यांना म्हणलं मी नाही जाऊ देणार तुम्हाला, कारण तुम्ही आम्हाला शब्द दिला होता। हा, पंकजाताईंनी वचन सुद्धा दिलं होतं असं सुद्धा म्हणजे राजकीय वर्तुळात थोडासा चर्चा आहे त्या संदर्भात। नाही बघ, आणि एवढं जाहीर याच्यामध्ये तुम्ही बोललात आणि तुम्ही एक दिवस सुद्धा ते पाळत नाहीत, याचा अर्थ तुम्ही लोकांना फसवण्यासाठी तुम्ही भाषण करता का? म्हणजे जनतेच्या भावना आपल्याला खेळायचं, मॉब दिसलं की काही घोषणा करायच्या, घोषणामध्ये 4.5 वर्ष यांचे गेले, हाताला काही लागलेलं नाही आणि अजूनही यांच्या घोषणा चालू असतील तर बोललेलं करून दाखवा, याच्यासाठी मी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही बोललात, तुम्ही पाळलं पाहिजेत। हा एवढाच उद्देश याच्या पाठीमागे होता। आता त्यांनी मला स्टंटबाजी म्हणाली, याच्यात स्टंटबाजी काय आहे माझी? त्यांनी बोलले, त्यांना आठवण करून दिली, आठवण नसेल तर त्याच्यामध्ये आता जर स्वतःच बोललेलं स्वतःला करून दाखवायचं नव्हतं, दुसऱ्याला स्टंटबाजी म्हणायची, त्या माझ्या वाटतं मी त्यांना आदरणीय माझी बहीण मानतो, परंतु एकदा तुम्ही समाजाला दिला शब्द आहे, आम्ही सुद्धा तुम्हाला ओबीसीच्या नेत्या बहिणीप्रमाणे वागवतो, तर तुम्ही आम्हाला जर फसवायला निघत असाल तर कोण सहन करून घेणार आहे? मग आपण जेव्हा भेटलात पंकजाताई मुंडे सोबत तर तेव्हा पंकजाताई आपल्या सोबत चर्चा झाली का? आपण त्यांनी आपल्या सोबत काय चर्चा केली? नेमकं गाडीतून उतरल्या की मी लगेच दोन्ही हात आडवे केले, म्हणलं ताई मी तुम्हाला मंत्रालयात जाऊ देणार नाही। अच्छा, तर म्हणले का? मला तुम्ही असा शब्द दिला का? मी वापस जाऊ का म्हणून त्यांनी थोडी ऍक्शन बी केली। अच्छा, आणि आणि लगेच म्हणले मी नाही, काम कोण करेल? म्हणलं काम करण्याचा काय प्रश्न आहे? नंतर म्हणलं नाही मी तशी बोललीच नाही, मी म्हणले की 2019 नंतर। मग असं बोलल्यामुळे मी काय पुन्हा ती महिला आहेत माझ्या आदरणीय बहिणीसारख्या आहेत, मग त्याच्यापेक्षा जास्त करणं काय उचित वाटलं नाही मला। मी आता ठीक आहे, ते म्हणले मी बोललेच नाही तसं, मग मी बाजूला सरकलो। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।